सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पडले ते सगळं केस फोटो घेऊ नको अजिबात, फोटो नाही घ्यायचे। फोटो हा आम्ही आता मूर्ती घ्या की पकोडे घ्या की सगळे गौरीचे पकोडे घ्या सगळे। मी आणले असते म्हणून सगळं आता इथं पुढे बैठकीला येणार नाही ना, 500 रुपये दंड लावायचा रिक्षा। ठीक आहे, कामाला बापू हो दोऱ्या कुठून निघाल्या त्याचा बॉक्स घेऊन जातो ना प्रत्येक मंडळाचे विषय वेगळे आहेत, लक्षात ठेवा। मी त्याचा शहर उपाध्यक्ष सातारा शहर सगळ्या मंडळांची आमची समन्वयक समिती आम्ही बऱ्याच ठिकाणी सांगून झालेलो। प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते। आमचा गणपती मोठाच पाहिजे। टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस cereals grind everything here जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ,
राजपथ सातारा. टॅन 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 टॅन. माहुली येथे गणेश भक्तांनी ते विसर्जन चांगल्या प्रकारे सोहळा हा पार झाला, परंतु इथे बऱ्याचशा मूर्ती ह्या काठाला राहिलेल्या होत्या आणि बराचसा प्लॅस्टिकचा कचराही होता. या सगळ्या गोष्टीचा विचार करून वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन, ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, धार्मिकदृष्ट्या काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत, त्यामध्ये मग शिवप्रतिष्ठान असेल, संघाचे कार्यकर्ते असतील, धर्माधिकारी जे चॅरिटी ट्रस्टचे कार्यकर्ते असतील, गुरुकुल जो अकॅडमी आहे त्यांचेही चांगल्या प्रकारे कार्यकर्ते, असे वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हे जे कडेला जे गणपतीचे मूर्ती होत्या, याचबरोबर गौराईच्या मूर्त्या होत्या, त्याचबरोबर हा प्लास्टिकचा कचरा आहे, हे चांगल्या प्रकारे इथं स्वच्छता केलेली आहे. अजून असं एक लक्षात येतं की या 5-10 दिवसांना अजून थोडं पाणी कमी होण्याची शक्यता आहे. तर पुन्हा एकदा असाच एकदा सर्व संघटना एकत्र येऊन जे राहिलेला हा जो कचरा आहे हा पुन्हा एकदा आम्ही एकत्रित गोळा करून योग्य त्याची विल्हेवाट लावणार आहे आणि पुढच्या वर्षीच्या दृष्टीनं कशा योग्य प्रकारे त्याचं नियोजन करता येईल असाही एक विचार आम्ही हा केलेला आहे. एक महिनाभर अगोदर येऊन ट्रॅक्टरचं नियोजन असेल, मूर्त्यांचं नियोजन असेल, कशा प्रकारे प्रशासनाच्या बरोबर बसून त्याचं योग्य प्रकारे कसं नियोजन करता येईल असा एक मतप्रवाह किंवा एक विचार हा थोडा प्राथमिक आम्ही हा केलेला आहे. तरी इथून पुढच्या काळामध्येही असं खरं तर हे प्लास्टिक म्हणा किंवा शाडूच्या मूर्त्या, मातीच्या मूर्त्या ह्या सर्वच भक्तांनी, गणेश भक्तांनी करणं आणि त्या आपापल्या घरी जरी ते विसर्जित केल्या तरी चालतील अशा प्रकारे किंवा नदी जरी करायच्या असल्या तरी ह्या शाडूच्या आणि मातीच्या गणपतीच्या मूर्त्या असाव्यात अशा प्रकारचं एक आवाहन करून आम्ही थांबतो. गणपती बाप्पा मोरया. उत्सव झाला, गणेश उत्सव, त्यानंतरचा जो कालावधी असतो तो संगम माहुलीकरांना फार त्रासाचा असतो. पण यावर्षी आपल्या विविध हिंदुत्ववादी संघटना सर्व एकत्र येऊन जे काही काम झाले ते खूप मोलाचं सहकार्य ग्रामस्थांसाठी आहे. खरं तर प्रत्येक सातारकरांनी हा विचार केला पाहिजे की देहाकडून देवाकडे जाताना तुमचा शेवटचा विसावा हा संगम माहुलीचा आहे. तर तो विसावा स्वच्छ राहावा, ठीक राहावा. तुम्ही शेवटचा नैवेद्य हा संगम माहुलीत घेता तर त्या संगम माहुलीची जबाबदारी ही प्रत्येक सातारकराची आहे ना, तर फक्त इथे येऊन ग्रामपंचायत काय करते हे विचारण्यापेक्षा आपण स्वतः कधीतरी यावं आणि इथली जी काय परिस्थिती आहे ती स्वतः बघावी. आज सर्व हिंदुत्ववादी संघटना आल्या, जे काही प्रतिष्ठान असेल, गुरु करिअर अकॅडमी असेल, त्यांची काल एक बैठक झाली. त्यानंतर हे जे सगळं काम झालंय त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि पुढच्या वेळेस गणेश उत्सवाच्या आधी जशी आपली शहराची एक बैठक असती नियोजनाची, तशी आपण विसर्जनाची एक बैठक घेऊयात आणि पुढचं नियोजन पुढच्या वर्षी करूयात. असं गणपती बाप्पा. सध्या सांगलीत राहतोय. सांगलीत आता आम्ही बघितलं ना तर कंपल्सरी सगळ्या बोट होत्या. त्या बोटमधनं गणपती मध्ये नेऊन सोडले जात होते, त्यामुळे गणपतीची विटंबना पण होत नव्हती. त्यामुळे पुढच्या वर्षी प्रशासनानं, इथं लोकल प्रशासनानं बोटींची व्यवस्था करावी किंवा कातकरी जे आहेत, ते 20-20 रुपये घेऊन जे गणपती आत विसर्जन करतात त्यांना जरी प्राधान्य दिलं, त्यांना 4 पैसे मिळतील आणि गणपतीच्या मूर्तींची विटंबना होणार नाही. या दृष्टिकोनातून शासनानं पुढच्या वर्षी काहीतरी योजना कराव्या. हा विषय सगळा निदर्शनास आल्यानंतर आम्ही या भागाची सगळी पाहणी केली. बऱ्याच मूर्त्या या तशाच काठावर होत्या. तर ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत या सगळ्या एकत्र येऊन इथली आज साफसफाई, त्या मूर्त्यांचं पुनर्विसर्जन व राहिलेली स्वच्छता मोहीम आम्ही आता घेतलेली. यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, गुरु अकॅडमी या सर्व लोकांसह माहुलीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ या सर्वांनी मिळून हे कार्य आता केलेलं आहे. पुढील वर्षीचं नियोजन करताना प्रशासनानं
हात झटकण्याच्या ऐवजी या बाबतीत योग्य नियोजन करावे, जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा ओढावणार नाही। माऊलीसारखं गाव हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी प्रशासनानं थोड्या प्रमाणात लक्ष देणं पण गरजेचं आहे। जय हिंद। 2 दिवसापूर्वी कृष्णा वेण्णा संगमावर गणपतीचं विसर्जन झालं होतं, परंतु दुर्दैवानं ते नदीच्या काठी तसेच विसर्जित केलेले गणपती राहिले होते आणि त्याची आवेल नव्हती। जाणीव मराठी न्यूज आणि इतर न्यूज यांनी हे प्रक्षेपण समाजापर्यंत आणलं आणि इथले गावचे जे सरपंच आणि ग्रामस्थ यांनी उठाव केला आणि त्या उठावाच्या अनुषंगानं समाजातील संगम माऊली ग्रामस्थ, शिवप्रतिष्ठान, सनातन हिंदू धर्म जनजागृती, त्याचप्रमाणे गुरु अकादमी, नानासाहेब धर्मादायगिरी प्रतिष्ठान आणि RSS या ग्रुपने सकाळी 6ला 200 लोक जवळजवळ या ठिकाणी संगमावर आले आणि 6 वाजता इथं येऊन ज्या पद्धतीनं काम केलं हे खरंच वाखाणण्यासारखं आहे। आज नदी पण स्वच्छ केली आणि गणपतीची कुठलीही अवहेलना न होता त्याचं विसर्जित केलं, त्याबद्दल मी सातारकरांच्या वतीनं आणि सर्व जनतेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या नदीचं रक्षण करणं आपलं काम आहे। पुढल्या वर्षी मात्र या ठिकाणी अशा पद्धतीचे गणपतीची अवहेलना होऊ नये म्हणून सर्व ग्रामस्थांच्या बरोबर बाला चॅरिटेबल ट्रस्ट आणि सातारकर सुद्धा आणि सर्व पत्रकार सुद्धा सहभागी होतील आणि अवहेलना न होईल असा प्रयत्न केला जाईल। त्याचप्रमाणे नदी पण प्रदूषणापासून दूर राहील यासाठी प्रयत्न केला। नमस्कार। काल जाणीव न्यूज चॅनलने जी बातमी दाखवली त्या संदर्भात जी बातमी इतक्या लोकांपर्यंत पोहोचली की काल दिवसभरात आम्हाला सगळ्या संस्थांचे फोन आले की काय आपल्याला करता येईल। तर त्या अनुषंगाने एक दुपारी बैठक झाली की उद्या आपण ते सगळे पुनर्विसर्जित करूयात म्हणून। तर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी, गुरु करिअर अकॅडमी असेल, नानासाहेब प्रतिष्ठान असेल, त्यांनी सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन सकाळी 6 वाजता काम चालू केलं। ही सेवा सकाळी 6ला चालू झाल्यानंतर 1 तासा ते 2 तासात एवढा समुदाय, एवढी धर्मप्रेमी लोक इथं येऊन ती सर्व नदी एकदम स्वच्छ झालेली आहे। असं जाणवतही नाही की काल परवा विसर्जन झालेलं आहे। तर माझं सर्व सातारकरांना एक विनंती असेल की एक संगम माऊलीकर म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो, आम्ही तुमच्या सेवेसाठी आहे, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तुमच्या सेवेसाठी आहे। फक्त तुम्ही थोडीशी त्याची एक जाण ठेवा की बाबा ही जागा ही सातारकरांची आहे, ही माऊलीकरांची नाही। ही जी स्वच्छता ही तुम्हीच ठेवली पाहिजे। ह्याची स्वच्छता ठेवायला बाहेरचं कोणी येणार नाही आणि संगम माऊली ग्रामपंचायत एवढी सक्षम नाही आहे की रोजच्या जे 5-10 हजार लोकसंख्या जी येते त्याचा लोड सहन करेल। शेवटी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टलाही मर्यादा पडतात की तुमचा जो सगळा जो आहे त्यांच्या खांद्यावर त्यांनी तर किती पेलावा। प्रत्येक सातारकरानं थोडंसं आत्मभावनेनं आलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी आम्ही जशी आपल्या शहराची गणपतीची नियोजनाची बैठक असती तशी विसर्जनाची एक बैठक आपण अरेंज करतोय। तर सर्व सातारकरांनी आम्हाला त्यात सहकार्य राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। आम्हीही सातारकरच आहोत। खरं तर काल आणि आज सकाळी माध्यमावर थोडंसं एक व्हायरल झालेली क्लिप पाहिली सर्वांनी आणि अत्यंत थोडंसं मनाला वेदना झाल्या। खरं तर नदीचं पावित्र्य राखणं हे आपणा सर्वांचं काम आहे, परंतु कालचा जो प्रसंग बघितला गणपती विसर्जनानंतरचा आणि कालचा, खरं तर तो अत्यंत वेदनादायक असा तो प्रसंग होता। मला वाटतं आपण सर्व सातारकरांनी तो प्रसंग पाहिलेला असेल, तो व्हिडिओ पाहिला असेल। अत्यंत वेगळ्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी होतं, परंतु आज सकाळी वेगवेगळ्या संस्थांनी, सामाजिक संस्थांनी आणि स्वयंसेवकांनी खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि ही नदीचं जे पात्र आहे ते अत्यंत छान पद्धतीनं स्वच्छ केलेलं आहे। खरं तर हीच आपणा सर्वांच्याकडून अपेक्षा आहे
आणि नदीचं पावित्र्य राखणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मला वाटतं आपण हे गणेश विसर्जनाच्या संदर्भात सुद्धा आपण सर्वांनी थोडंसं यावर विचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे आपल्या नदीचं पावित्र्य आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं राहील. मी सर्व आपणा सातारकरांना आणि परिसरातील सर्वांना आवाहन करतो की नदीचं पावित्र्य राखूया, नद्या अतिशय सुंदर आणि स्वच्छपणे ठेवूया आणि मला वाटतं की आपणा सर्वांचं एक कर्तव्य आहे असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो.